उपासना आराधना आम्ही का करावी? कारण आराधना जी आहे त्या आराधनेच्या द्वारे आम्हाला मोकळीकता मिळते. आमेन. 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 आमचं बंधन तुटलं जातं. आमेन. पौल आणि सिलास रात्रीच्या वेळेस आराधना त्या तुरुंगात करत असताना बायबल सांगतं त्यांचे हात आणि पाय खोडामध्ये असे बांधलेले होते. त्यांना हलता येत नव्हतं. त्यांना मान इकडची तिकडं करता येत नव्हती. त्यांचे हात त्यांना हलवता येत नव्हते. त्यांचे पाय त्यांना हलवता येत नव्हते. असे पडले असताना ते परमेश्वराची आराधना करत आहे, उपासना करत आहे. आणि बायबल सांगतं उपासना करता करता मोठा आवाज झाला, त्यांचं बंधन तुटलं. मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराची आराधना कराल, त्याची उपासना कराल, तुमचं बंधन येशूच्या नावामध्ये तुटलं जाणार आहे. आम्ही म्हणाल का किती मोठं बंधन असू द्या, ते येशूच्या नावात तुटलं जाणार. आमेन. मग ते आजाराचं बंधन असू द्या, कर्जाचं बंधन असू द्या, आराधना ही आम्हाला मोकळीकता देते. आमेन. म्हणून परमेश्वराची आराधना आम्ही केली पाहिजे. हो, आराधना करताना आमचं मुख कधी थकू नये. आमेन.